हॅलो फ्रेंड्स, वेलकम इन माय चॅनल लर्न वेल बेसिक. मित्र, आज आपण शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात महा TETमध्ये मराठी या विषयांतर्गत 2013 ते 2024च्या पेपर 1 व पेपर 2मध्ये वाक्प्रचार या घटकावर विचारलेल्या प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तरे पाहणार आहोत. तर सुरू करूयात. प्रश्न पहिला 2013च्या सेकंड पेपरमध्ये विचारलेला आहे. चालत्या गाड्याला खीळ घालणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. पहिला पर्याय चांगल्या नसलेल्या गोष्टीत विघ्न आणणे, दुसरा गाड्यांचा वेग वाढवणे, तिसरा पर्याय गाड्याची नीट दुरुस्ती करणे, चौथा जुन्या गाड्या बदलून टाकणे. तर चालत्या गाड्याला खीळ घालणे याचा योग्य अर्थ होतो पहिला पर्याय आहे चांगल्या चाललेल्या गोष्टीत विघ्न आणणे. दुसरा प्रश्न 2014च्या सेकंड पेपरमध्ये विचारला आहे. हळद लागणे या वाक्प्रचाराच्या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा म्हटलं आहे. तर हळद लागण्याचा अर्थ होतो विवाह होणे किंवा लग्न जमणे. तर आता बघा, पहिला पर्याय आहे दोनाचे चार हात होणे, दुसरा बोबाटा होणे, तिसरा मनात मांडे खाणे आणि चौथा हायसे वाटणे. तर इथं दोनाचे चार हात होणे म्हणजे लग्न जमणे किंवा लग्न होणे, विवाह होणे. आणि इथं मनात मांडे खाण्याचा अर्थ होतो स्वतःच्याच कल्पना विश्वात रमणे. बोबाटा होणे, हायसे वाटणे याचा या वाक्प्रचाराशी कसलाही संबंध नाही. आता दोनाचे चार हात होणे हा पहिला पर्याय या ठिकाणी येईल. प्रश्न तिसरा लांबलचक कंटाळवाणे भाषण या अर्थाचा वाक्प्रचार ओळखा म्हटले. 2016च्या सेकंड पेपरमध्ये विचारला प्रश्न लांबलचक कंटाळवाणे भाषण. तर इथं पहिला पर्याय दिला आहे उंबराचे फूल. आता उंबराचे फूल म्हणजे काय? दुर्मिळ वस्तू. त्यानंतर थंडा फराळ म्हणजे उपाशी राहणे. एरंडाचे गुऱ्हाळ म्हणजे लांबलचक कंटाळवाणे भाषण. तर इथं पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल. पर्याय क्रमांक 4 पहा, अकलेचा खंदकचा अर्थ होतो मूर्ख माणूस. त्यामुळे उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 एरंडाचे गुऱ्हाळ. प्रश्न चौथा प्रतिबंध करणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? 2017च्या सेकंड पेपरमध्ये प्रश्न विचारला. पहिला पर्याय मज्जाव करणे, दुसरा धडा शिकवणे, तिसरा विपर्यास करणे, चौथा पल्ला गाठणे. तर प्रतिबंध करण्याचा योग्य अर्थ होतो मज्जाव करणे. बाकीच्या पर्यायांचे पण अर्थ पाहू. धडा शिकवणे म्हणजे अद्दल घडविणे, विपर्यास काढणे म्हणजे किंवा भलताच किंवा विरुद्धार्थ काढणे, पल्ला गाठणे म्हणजे ध्येय पूर्ण करणे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1 मज्जाव करणे येईल. पुढचा प्रश्न सव्यापसव्य करणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा. तर हा 2018च्या सेकंड पेपरमधला प्रश्न आहे. तर याचा पहिला पर्याय आहे धार्मिक विधी करणे, दुसरा यातायात करणे, तिसरा कर्मठ असणे, चौथा मंत्रतंत्र करणे. सव्यापसव्य करणे म्हणजे इकडून तिकडे उठाठेव करणे आणि या अर्थाचा पर्यायामधला वाक्प्रचार आहे यातायात करणे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे उत्तर येईल. प्रश्न 6 बँकेतील हिशोबात गडबड झाल्याचे मॅनेजरला कळाल्याने तेथील कारकुनाने टिंबटिंब योग्य वाक्प्रचार वापरून वाक्य पूर्ण करा. आता बँकेत हिशोबात गडबड झालेली आहे त्यामुळं कारकून पळून गेला या अर्थाचा या ठिकाणी आपल्याला वाक्प्रचार घ्यावा लागेल. तर बघा पर्याय तोंडघशी पडणे, तोंडात शेण घालणे, तोंडचे पाने पळणे आणि तोंड काळे करणे. आता पळून जाणे या अर्थी तोंड काळे करणे हा वाक्प्रचार येतो. त्यामुळे इथं पर्याय क्रमांक 3 उत्तर येईल तोंड काळे करणे. प्रश्न 7 शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला काय म्हणतात? तेव्हा शब्दशः होणाऱ्या अर्थापेक्षा भिन्न व विशिष्ट अर्थाने रूढ झालेल्या शब्दसमूहाला वाक्प्रचार म्हणतात. वाक्प्रचाराची व्याख्याच या ठिकाणी दिलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 उत्तर येईल वाक्प्रचार. प्रश्न 8 सरकारी आदेशाचे टिंबटिंब तिला चांगलेच महागात पडले. आता हस्तक्षेप करणे, विडा उचलणे, पायमल्ली करणे, राम म्हणणे. सरकारी आदेश पायदळीत उडवणं या अर्थाचा आपल्याला वाक्प्रचार लिहावा लागेल. म्हणजे पायमल्ली करणे असा या ठिकाणी वाक्प्रचार येईल. पायमल्ली करण्याचा अर्थ होतो पायदळीत उडवणे किंवा न मानणे एखादी गोष्ट. प्रश्न 9 सर्वच कलाकारांचा अप्रतिम अभिनय पाहून प्रेक्षकांचे टिंबटिंब योग्य वाक्प्रचार कोणता? आता अप्रतिम अभिनय पाहिल्यानंतर प्रेक्षकांना समाधान वाटेल किंवा आनंद होईल या अर्थाचा वाक्प्रचार आपल्याला लिहावा लागेल आणि त्या अर्थाचा वाक्प्रचार या ठिकाणी
बघूया. डोळे येणे, डोळे निवणे, डोळे भिडणे, डोळे लागणे. तर डोळे निवणे चा अर्थ होतो समाधान वाटणे, आनंद वाटणे. त्यामुळे उत्तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न 10वा. धूम ठोकणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ कोणता? तर धूम ठोकणे म्हणजे पळून जाणे किंवा वेगाने पळणे, वेगाने धावणे. पहिला पर्याय या ठिकाणी बरोबर होईल. दुसरा पर्याय बा खूप मार देणे, कपडे धुणे, धो वाढणे. तर हे तिन्ही पर्याय येणार नाही, तिन्हीपैकी कुठला येणार नाही. वेगाने धावणे हा पर्याय क्रमांक 1 उत्तर येईल. प्रश्न 11वा. वाऱ्यावर सोडणे या अर्थाचा वाक्प्रचार कोणता? तर वाऱ्यावर सोडणे त्याग करणे, फडशा पाडणे, वारा वाहणे, ते ओवाळून टाकणे. तर याचं उत्तर येईल त्याग करणे. वाऱ्यावर सोडणे म्हणजे त्याग करणे, एखाद्याला सोडून देणं, एखाद्याला आधार न देता सोडून देणं, असा अर्थानं वाऱ्यावर सोडणे. प्रश्न 12वा. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो टिंबटिंब. हा प्रश्न 2024च्या सेकंड पेपरमध्ये विचारला आहे. तर या वाक्यात योग्य वाक्प्रचार वापरा म्हटले. आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो टिंबटिंब. तारे तोडणे, जीवाचे रान करणे, कानाडोळा करणे, ग्वाही देणे. तर आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तो खूप कष्ट करत होता, या अर्थाचा वाक्प्रचार लावावा लागेल. जीवाचे रान करणे पर्याय क्रमांक 2 उत्तर येईल. प्रश्न 13वा. हा प्रश्न 2024च्या फर्स्ट पेपरमध्ये विचारला आहे. प्रश्न 13वा. पुढीलपैकी भिन्न अर्थाचा वाक्प्रचार कोणता? दाहबेदान आणणे, पोटात गोळा येणे, अंगाचा थरकाप उडणे आणि अंगाचा तिळपापड होणे. तर बघा, दाहबेदान आणणे, पोटात गोळा येणे, अंगाचा थरकाप उडणे हे खूप घाबरणे किंवा भीती वाटणे या अर्थाचे वाक्प्रचार आहेत. मात्र अंगाचा तिळपापड होणे म्हणजे अतिशय संताप होणे किंवा अतिशय राग येणे. त्यामुळं हाच पर्याय येईल, पर्याय क्रमांक 4 अंगाचा तिळपापड होणे. प्रश्न 14वा. 2025च्या फर्स्ट पेपरमध्ये विचारला आहे. गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी टिंबटिंब. हे वाक्य पूर्ण करण्यासाठी योग्य वाक्प्रचार निवडा. आता गुन्हा करूनही कबूल न करणाऱ्या चोरास पोलिसांनी मार दिला या अर्थी आपल्याला या ठिकाणी वाक्प्रचार घ्यावा लागेल. इथं बघा पर्याय. तमानं बाळगणे, लोटांगण घालणे, 14वे रत्न दाखवणे, जीवाचे रान करणे. तर 14वे रत्न दाखवणे म्हणजे खूप मार देणे. त्यामुळं पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असेल. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, TET परीक्षेसंदर्भातील विविध व्हिडिओज पाहण्यासाठी तसेच इयत्ता 5वी ते 10वीचे विविध व्हिडिओज पाहण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. हॅव अ नाईस डे.